Chalo. In the last lecture, we have discussed about a definition of an logarithm. We can say that if exponential function b raised to m is equal to a, then m is called as a logarithm of a with base b. असं काहीतरी आपण definition केली होती. By the definition, we have make some conversion from exponential to logarithmic form and logarithmic form to exponential form, right? Yes or no? Yes. After that, we have taken properties of an logarithm and prove the first property, that is log of m plus log of n is equal to log of m into n with the help of exponential function. Clear? And I have told you, you have to do an log of m minus log of n is equal to log of m by n as a homework, right? Yeah, you have done it. Yes. Other students, please reply. Are you done your homework, or shall I take? Or shall I take the proof? I think so. This is a blur. Chalo. Then we have prove the property. First property, log of m plus log of n is equal to log of m into n. And second property, log of m minus log of n is equal to log of m by n. आता फक्त मला एवढंच सांगा, ठीक आहे, की सेकंड प्रॉपर्टी प्रूव्ह करून दाखवायची का? सगळ्यांना आली प्रूव्ह करता? चल मग मी काय करतो, सेकंड प्रॉपर्टी प्रूव्ह करत नाही, ठीक आहे, आपण जाऊ थर्ड प्रॉपर्टी कडे. कुणाकडे? थर्ड प्रॉपर्टी कडे. n टाइम्स लॉग ऑफ m जर असेल, n टाइम्स म्हणलं मी, म्हणजे ह्या पूर्ण लॉगला n मल्टिप्लाय, तर उत्तर येईल लॉग ऑफ m रेज टू n विथ बेस सेम. चेक करा, प्रॉपर्टी कळते का? चेक करा प्रॉपर्टी काय. जर एखाद्या लॉग टर्मला एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केलं, तर तो पूर्ण कॉन्स्टंट टर्म कुठे जात असते? त्या फंक्शनच्या पॉवर मध्ये जात असते. कळलं? पक्का? आता त्याला प्रूव्ह करायचंय. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं, जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल, आता काय प्रूव्ह करायचं रे? इथं मी क्वेश्चन लिहितो, प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचंय आपल्याला? लॉग ऑफ n टाइम्स लॉग ऑफ n इंटू डॉट लिहिले म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, लॉग ऑफ m इज इक्वल टू लॉग ऑफ m चा पॉवर किती असायला पाहिजे आता? n. मी दोन्हीकडे बेस लिहिलाय का रे? नाही. याचा अर्थ काय? बेस कसा आहे? सेम आहे. आता जर इथं मी बेस बी कन्सिडर केला इथं, तर इथं सुद्धा किती असायला पाहिजे? बी असायला पाहिजे. क्लिअर आहे? बरं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, तुम्हाला आठवते का? चेक करा फक्त. जर आपल्याला लॉगचे कुठलीही प्रॉपर्टी प्रूव्ह करायची असेल, तर कोणाची मदत घ्यावी लागेल रे? लॉ ऑफ इंडायसिस और एक्सपोनेन्शियल फंक्शनची मदत घ्यावी लागेल. मग इथे मी मदत घेतो. चेक करा. लेट म्हणजे आपल्याला घ्यायचंय लेट लॉग ऑफ, फक्त लॉग गेले, लॉग ऑफ m ची व्हॅल्यू विथ बेस जेव्हा b असेल तेव्हा मी
पी कन्सिडर करतो. हां, असं पीचा अप्लाय करावाच काही कंपल्सरी नाही, तुम्ही कुठलाही अल्फाबेट यूज करू शकता. क्लिअर? चलो, मग हे कुठल्या फॉर्मॅटमध्ये रे? चलो, ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं? कन्वर्ट इट इनटू कोणत्या फॉर्म मध्ये? एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता मला वाटतंय मी तुमच्यापेक्षा थोडंसं ढ आहे, ठीक आहे, तर मला थोडीशी मदत पाहिजे. लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल मध्ये लिहित असताना आधी काय लिहावं लागेल रे? बेस लिहावं लागेल, राईट आहे. तर बेस लिहिला मी बी. आता काय लिहायचंय? पॉवर किती यायचा आता? पी इज इक्वल टू काय असेल? सोल्युशन काय इथं? हे इक्वेशन नंबर 1 लिहिलं मी. कुणाला काय अडचण आहे का? हे कशाहून लिहिलं कळालं? पक्का कळालं का ते सांगा मला. येस और नो? बरं, राईट साइडला ब्रॅकेट मध्ये काय प्रूव्ह करायचं रे मला? एम चा पॉवर काय प्रूव्ह करायचंय? एम चा पॉवर एन लिहायचंय, ठीक आहे. ह्याला ब्रॅकेट नंतर करतो. एम चा पॉवर एन. इथे एम ची व्हॅल्यू किती आहे रे? लिहू का मी? किती आहे? बी चा पॉवर पी आणि याचा पॉवर, करेक्ट आहे रॉंग आहे? हे जे लिहिले मी फ्रॉम इक्वेशन किती लिहिले? 1. एम ची व्हॅल्यू किती आहे? बी रेस टू पी आहे, राईट आहे. तर एम ची व्हॅल्यू, हा जो एम आहे, एम च्या ठिकाणी मी काय लिहिलं? बी रेस टू पी आणि त्याचा पॉवर किती आहे? एन. कळालं का ते सांगा? हा, आता थोडीशी मदत करा. मी पूर्ण एक ब्रॅकेट करतो, चेक करा, पूर्ण ब्रॅकेट करतो. एम चा पॉवर एन इज इक्वल टू, हा इथं काय रे? पॉवरचा पॉवर, पॉवरचा पॉवर काय येईल? पॉवरचा पॉवर काय येईल? लॉ ऑफ इंडायसेस, राईट. पी इंटू एन किंवा एन इंटू पी चालते का? पॉवरचा पॉवर मल्टिप्लिकेशन मध्ये असतो. मी याला एन इंटू पी लिहू शकतो का? हो की नाही? बरं, आता मी ज्याला ज्याला विचारतो त्यांनी सांगायचं हे कोण आहे? हा बी कोण आहे रे? बी कोण आहे? बेस. हे एन इंटू पी काय? एन इंटू पी काय आहे? पॉवर, ठीक आहे. आणि हे एम रेस टू एन म्हणजे काय आलंय? हे कुठल्या फॉर्मॅट मध्ये? कुठल्या फॉर्म मध्ये? मग कशामध्ये कन्वर्ट करायचं? चेक करा, लिहिलं कळते का? कळालं? कन्वर्ट इट इनटू ए लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मला मदत करा. हा, कोण सांगेल मला लॉगॅरिथमिक फॉर्म? चलो लिहितो मी तर. एन इंटू पी इज इक्वल टू पॉवर इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ सोल्युशन. सोल्युशन किती आहे? एम रेस टू एन विथ बेस काय असेल? बी. मग इथे एन ला एन, पी ची व्हॅल्यू किती आहे? कोण सांगते रे? पी ची व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केली, चेक करा. पी ची व्हॅल्यू किती आहे? लॉग ऑफ एम विथ बेस बी इज इक्वल टू लॉग ऑफ एम रेस टू एन विथ बेस बी. चेक करा, हेच प्रूव्ह करायचं होतं का आपल्याला? चेक करा, आपण प्रत्येक वेळेस कोणाची मदत घेलो रे? लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज प्रूव्ह करायला आपण कोणाची मदत घेलो?
ज्यांना आपल्याला लॉगॅरिथमची ओळख करून दिलं त्यालाच विचारावं लागेल ना. क्लिअर? कळले का? एक मिनिट, आय थिंक सो थोडस हे दिसायले तुम्हाला, धब्बा दिसायले का? ठीक आहे, एक मिनिट तुम्ही लिहा, तोपर्यंत आलोच मी. इंटरनली थोडा फॉग आलेला आहे, ठीक आहे, कॅमेऱ्यामध्येच, तर आजच्या दिवस असंच दिसेल ते. ठीक आहे, बरं दिसायले का क्लिअर? फक्त ते असं मार्क दिसायला आणि थोडंसं हे होईल ना, तर ते आजच्या दिवस ते कॅमेऱ्यामध्ये मधून फॉग आलेला आहे, बहुतेक पावसाळा आहे ना, त्याच्यामुळे ते मधून ते वाफ पकडणं काम देते, त्याला काचला येते बघा मधून, काय म्हणतात, घड्याळामध्ये येते बघा, मधल्या बाजूने येते पाणी गेल्यावर मध्ये, ते झालेलं, त्याला थोडस हे करावं लागेल. हा चलो, झालं? अरे लिहून झालं का? लिहून झालं का? आरती, चला नेक्स्ट. आणखीन एक सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, बरं ते दिसायला ना लेकरांनो, मला ते असं एकदम धब्बा असल्यासारखं वाटायला ते, एवढाच हो काय, हे जे आहे ना, हा एवढाच असा डब्बा दिसायला, एवढाच असा पूर्ण, करेक्ट आहे? बरं तुम्हाला बोर्डवरचं दिसायला व्यवस्थित? हा, कंटिन्यू करायचं ना मग. मलाच थोडस ना हो का, हे जो पार्ट आहे तो त्या कॅमेऱ्यामध्ये वाफ आलेली आहे, काय म्हणतात त्याला, ते तिथंच अटकून आहे, तर ते त्याच्यामुळे ते ग्लास पण साफ होत नाही, मी चेक केला आता. ठीक आहे, चलो, एक महत्वाची प्रॉपर्टी म्हणून सांगतो एवढं, ठीक आहे, इम्पॉर्टंट, आतापर्यंत सगळ्याच्या मध्ये इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, त्याला म्हणतात काय म्हणतात सांगा बरं? काय म्हणतात? हा, सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. आतापर्यंतच्या तिन्ही प्रॉपर्टी मध्ये किंवा तिन्ही प्रॉपर्टी शिकलो, त्याच्यामध्ये लेफ्ट हँड साइडचा जो लॉग आहे आणि राईट हँड साइडचा जो लॉग आहे, त्या दोघांमध्ये काय होतं रे? बेस कसा होता? सेम होता.
बट या केसमध्ये आपण काय करणार, चेंज ऑफ बेस करणार. म्हणजे काय सांगतो नीट लक्षात प्लीज सगळ्यांनी, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. जर समजा लेफ्ट हँड साइडला लॉग ऑफ समथिंग ए असेल आणि याचा बेस जर बी असेल, आता तुम्हाला हा बेस बी नकोय, बेस बी च्या ठिकाणी तुम्हाला दुसरा बेस करायचा आहे. तुम्हाला बेस बी नाही आवडत, तुम्हाला बेस बी च्या ठिकाणी काय करायचं, दुसरा बेस करायचा. तुम्ही काय करू शकता, इथं न्यूमरेटर मध्ये एक लॉग घेऊ शकता, त्याचा ए येईल. ठीक आहे, बेस चेंज करायचं तुम्हाला. बेस बी च्या ठिकाणी तुम्हाला समजा आता सी बेस करायचंय. काय बेस करायचंय, सी. तर तुम्ही असं करू शकता, फक्त कंडिशन त्याला काय करावं लागेल, लॉग ऑफ इथं जो बेस मध्ये होता तो इथं फंक्शन मध्ये जाईल आणि इथं वरचा जो बेस असेल तोच खालचा बेस असायला पाहिजे. फक्त इथं चेक करा, बेसच्या ठिकाणी कुठे गेले, फंक्शन मध्ये गेले, डिनॉमिनेटर मध्ये. हे सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. कळालं, कळतंय का, पक्का. चलो, ही एक प्रॉपर्टी प्रूव्ह कळाली की मग संपलं. ठीक आहे, आता प्रोसिजर काय रे, तुम्हाला तर आता लक्षात आलं असेल नेमकं काय करायचंय. हा, काय करावं लागेल रे, लेफ्ट हँड साइडला कोण आहे रे, लॉग ऑफ ए विथ बेस बी इज इक्वल टू काय कन्सिडर करायचं, अल्फाबेट काहीतरी कन्सिडर करा, एम एन ओ पी क्यू. काय पण कन्सिडर करू, पी कन्सिडर करू. हा, मला काय लिहायचं, कन्वर्ट इट इनटू ए, कोणत्या फॉर्मॅट मध्ये, एक्सपोनेन्शियल फॉर्म. कन्वर्ट इट इनटू ए एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. मग मला थोडीशी मदत पाहिजे, मला तुमची मदत पाहिजे. हा, काय करू रे, बी रेज टू पी इज इक्वल टू ए, इक्वेशन नंबर 1. कळालं. आणि अजून एक लॉग ऑफ बी विथ बेस सी जे आहे त्याला पण लिहायचं. हा, सांगा काय लिहू रे, पीच्या नंतर काय लिहू, क्यू लिहू का. आता याला पण काय करायचंय, कन्वर्ट इट इनटू ए एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म सांगितला तरच मी लिहिणार आहे, आधीच क्लिअर सांगतो. ठीक आहे, चलो सांगा. हा, सी रेज टू क्यू इज इक्वल टू बी, इक्वेशन नंबर 2. हे कळालं का ते चेक करा. इथपर्यंत तुम्हाला काय अडचण. आता चेक करा, फ्रॉम इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. इक्वेशन 2 वरून बी ची व्हॅल्यू किती आहे रे, सी चा पॉवर क्यू आहे का. आणि फ्रॉम इक्वेशन 1 ए इज इक्वल टू काय आहे रे, बी रेज टू पी आहे का. आता बी ची व्हॅल्यू मी हे ठेवू शकतो का, चेक करा. बी च्या ठिकाणी मी काय ठेवू शकतो, सी चा पॉवर क्यू रेज टू पी ठेवू शकतो का, येस और नो. चेक करा. फ्रॉम इक्वेशन, इथे लिहितो वाटलं तर, फ्रॉम इक्वेशन 1 आणि हे काय रे, फ्रॉम इक्वेशन 1 हे बरं. बी ची व्हॅल्यू काय रे, 2 आहे. फ्रॉम इक्वेशन किती लिहू शकतो, बी च्या ठिकाणी काय लिहू शकतो मी, सी रेज टू क्यू लिहतो. पॉवरचा पॉवर मल्टिप्लिकेशन मध्ये येईल का, ए इज इक्वल टू, हा सांगा काय येईल, ए इज इक्वल टू सी रेज टू क्यू इंटू पी किंवा क्यू इंटू पी इंटू क्यू. सॉरी, हा सॉरी गडबडीत झालं ते.
तर A इज इक्वल टू C रेस टू Q इंटू P किंवा P इंटू Q करू शकतो का? हा, मग ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आता? कन्वर्ट इट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. कळाले का बरं? हे कळाले का? बरं, लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये मला कन्वर्ट करता येते, तुम्हाला येते का? सांगा. राइट. Q इंटू P इज इक्वल टू लॉग ऑफ A विथ बेस C. आता P आणि Q च्या व्हॅल्यू देऊ शकतो का? चलो मी थोडं डिफरंट कलर मध्ये देतो. P ची व्हॅल्यू काय करतो? ब्लू मध्ये करतो आणि Q ची व्हॅल्यू दुसऱ्या कलर मध्ये करतो. आता एकच कलर केलं तर काय अडचण नाही. Q ची व्हॅल्यू आधी प्लेस करतो. इथे चेक करा Q ची व्हॅल्यू काय रे, वाचा बरं. लॉग ऑफ B विथ बेस C इंटू लॉग ऑफ A विथ बेस B इज इक्वल टू काय असेल रे? लॉग ऑफ A विथ बेस C. आता चेक करा, ह्या दोघांचा बेस सेम आहे डिफरंट आहे? मग काय करा, या दोघांपैकी एक पलीकडे घेऊन जावा ज्याचा की बेस C असायला पाहिजे, कारण तिकडे C आहे ना बेस. तर इकडे तिकडे घेऊन जाताना काय होईल रे? डिवाइड मध्ये जाईल. तर मी फायनली लिहितोय, कळतं का? चेक करा. लॉग ऑफ A विथ बेस B इज इक्वल टू न्यूमरेटर मध्ये काय असेल? लॉग ऑफ A विथ बेस C डिवाइडेड बाय लॉग ऑफ B विथ बेस C. बरं, C च्या ठिकाणी तुम्ही काही पण लिहू शकता. कळालं? बरं, मला आणखीन एकदा मी तुम्हाला 10 वेळेस काय विचारतो त्याचं रिझन तुम्हाला थोड्या वेळात कळेल. मला सांगा, लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज जे आहेत ते आपण कशावरून प्रूव्ह करायला होत रे? लॉ ऑफ इंडायसेस. असं का करायलो? कारण आपल्याला लॉगॅरिथमची ओळखच कोण करून दिली? लॉ ऑफ इंडायसेसनी. म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म मधला जो पॉवर असतो ते पॉवर म्हणजेच कोण आहे? लॉगॅरिथम आहे. म्हणजे आम्हाला लहानपणापासून कोणाची सवय आहे? एक्सपोनेन्शियल फंक्शन बघायची सवय, घातांक बघायची सवय. घातांक म्हणजेच कोण आहे? लॉगॅरिथम आहे. म्हणून आम्ही सुरुवातीला काय शिकलो? घातांकित रूपातून लॉगॅरिथमिक रूपात कसं कन्वर्ट करायचं, म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचं, त्याच्यानंतर लॉगॅरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट कसं करायचं. काल अख्खा एक लेक्चर त्याच्यावरच घातलाय आपण. ऍक्च्युअली इंट्रोडक्टरी लेक्चर सुद्धा त्याच्यावरच घातलाय. करेक्ट आहे? पक्का? तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करतोय तेव्हा प्रॉपर्टी सुद्धा कशावरून प्रूव्ह करणार मी? लॉ ऑफ इंडायसेस वरून. पक्का? कोणाला काय अडचण आहे का याच्यात? चेक करा. जर कोणी लिहून घेत नसेल तर हे कुठे भेटणार आहे तुम्हाला? ठीक आहे, बाकीच्या फ्रेंड्सना पण सजेस्ट करा जरा. ठीक आहे, बाकीचे जे कोणी फ्रेंड्स आहेत त्यांना पण सांगा की आमचं एक ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावर व्हिडिओ पण अवेलेबल आहेत आणि PDF पण सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. कळालं का? आणि हे जोपर्यंत तुम्ही नाही सांगणार बाकीच्या लेकरांना व्यवस्थित कळणार नाही. कसं आहे, आजकाल ॲडव्हर्टाइजमेंटचा जमाना आहे. कशाचा बी म्हणजे नकली ॲडव्हर्टाइजमेंट असली तरी लोक काय म्हणतात, अरे हां असेल असेल. तर तशा गोष्टी खूप व्हायल्यात. तर प्लीज रिक्वेस्ट, बाकीच्या फ्रेंड्सना तुम्ही सांगणं गरजेचं आहे. आपलं ऑफिशियलचे ॲप्लिकेशन आहे, त्या ऑफिशियल ॲप्लिकेशनवर तुम्हाला काय होईल, सगळ्या गोष्टी भेटून जातील. ठीक आहे? पक्का? कोणाला काय अडचण याच्यामध्ये? आता ह्या सर्व प्रॉपर्टीज आपल्याला यूज करायचे आहेत. या सर्व प्रॉपर्टीज आपल्याला यूज करायचे आहेत आणि त्याच्यानंतर
त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरचे न्यूमरिकल्स करायचे. ठीक आहे, हे सगळ्या प्रॉपर्टीज यूज करून आपल्याला काय करायचं, प्रॅक्टिस करायचं. मग आता न्यूमरिकल आज घ्यायचं का मंडे पासून सुरुवात करायची? प्रॉब्लेम जे आहेत ना परीक्षेला एक्झामला जसे येतात ते आजपासून चालू करायचं का तुम्ही प्रॉपर्टीज एकदा सगळ्या बघून घेता आणि मंडे पासून स्टार्ट करायचं? मंडे पासून करायचं. स्नेहल, स्नेहल, ऋतुजा, बाकीच्या तुम्ही पण मंडे पासून घ्यायचं. ठीक आहे, मग एकदा सगळ्या प्रॉपर्टीज लिहून देऊ. तर आपण सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज लिहून देतोय. चेक करा आणि कळाल्या तरच लिहा, नाही कळाल्या तर विचारा. आणि ज्या ठिकाणी ज्या इक्वेशन मध्ये मी बेस लिहिला नाही त्याचा अर्थ काय, लेफ्ट हँड साइडला जो लॉगचा बेस असेल तोच राईट हँड साइडच्या सर्व लॉगचा बेस असेल. कळालं? ओके, चलो मग काय रे, नीट लक्ष द्या. फर्स्ट प्रॉपर्टी, हा हे बोलून बोलूनच पाठवला पाहिजे. लॉगॅरिथम ऑफ एम. हा एमच्या ठिकाणी मी कुठलाही दुसरा अल्फाबेट वापरू शकतो बरं का, की एमच वापरावा असं काही कंपल्शन नाही. लॉगॅरिथम ऑफ एम प्लस लॉगॅरिथम ऑफ एन इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ एम इंटू एन. एक्झाम्पल लिहू का डायरेक्टली फक्त प्रॉपर्टीज लिहू? आजच्या दिवस प्रॉपर्टी लिहूत, उद्यापासून प्रॉब्लेम करू. नेक्स्ट काय रे, हा तुम्ही घरी केलात का हे लॉग ऑफ केलात का बरं? हा नाही केला असेल तर आज करा. लॉगॅरिथम ऑफ हा एम मायनस लॉगॅरिथम ऑफ एन इज इक्वल टू हा लॉगॅरिथम ऑफ हा एम डिवायडेड बाय एन. नेक्स्ट आज थर्ड प्रॉपर्टी शिकली. जर एखादा कॉन्स्टंट एन मल्टिप्लिकेशन मध्ये असेल कोणाच्या, लॉगॅरिथमच्या, विथ बेस काही का असे ना एम इज इक्वल टू काय असेल रे, लॉग ऑफ एम चा पॉवर किती होईल. आणि हा जो पॉवर आहे फक्त एम चा पॉवर आहे, पूर्ण लॉगचा नाही, फक्त एम चा पॉवर आहे. कळालं का? पक्का? चलो आता लास्टली चेक करा. हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, याला मी खूप महत्व देतो कारण त्याचं काय ते कळेल तुम्हाला. चेंज ऑफ बेस मॅक्सिमम ठिकाणी यूज करतो. लॉग ऑफ ए आणि बी वापरू का एम आणि एन वापरू? इथं ए बाय बी वापरू. लॉग ऑफ ए विथ बेस बी जर असेल तर उत्तर काय लिहिता येईल रे, चेंज ऑफ बेस. आता बेस काय लिहू नवीन, लॉग ऑफ हा ए डिवायडेड बाय लॉग ऑफ बी करायचंय. फक्त इथं तुम्हाला बेस काय लिहायची इच्छा आहे ते लिहा. मी तर सी लिहितोय, तर तुम्ही काय लिहायचं ते लिहा. कळालं? इथपर्यंत कुणाला काय अडचण? चलो इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक पण आहे. तर आपलं ऑफिशियल ॲप्लिकेशन डिप्लोमाला तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा. बाकीच्या फ्रेंड्सना पण हा व्हिडिओ यूट्यूबला पण पाठवा. ठीक आहे, थँक्यू. कोणाला काय डाऊट किंवा काय अडचण? मंडेला याचे आपण न्यूमरिकल घेऊ.